दिग्दर्शक फार ऑन टो होता. म्हणजे दिग्दर्शकाला जेव्हा सिनेमात तोंड पाठ असतो किंवा त्याला माहिती आहे की माझा प्रत्येक कॅरेक्टर काय वाक्य बोलणार आहे किंवा तो कोणते पोश्चर त्याचे असणार आहे, तेव्हा तो चित्रपट एका वेगळ्या लेवलला त्याच्या त्याच्या परीने जातो. निशांचं विशेष कौतुक या चित्रपटासाठी असेलच. पण जेव्हा तुमच्याकडे 90चा काळ येतो, तुमच्याकडे एखाद्या समाजावर आधारित एक सिनेमा आहे, कुठेतरी आपल्या आता देशात जिथे आपण म्हणतो की भावना फार पटकन दुखावल्या जातात, फार स्वस्त झाल्यात. मी काही बोललो की पटकन भावना दुखावल्या गेल्या. माझ्याकडून काही होऊ नये, किती तुम्ही काळजी घेतली तुमच्या तुमच्या लेवलला? मुळात मी याचं उत्तर देतो. पटकन लगेच सांगण्याचं कारण असं आहे, दुखावल्या जातात याचं पण मार्केटिंग केलं जाते. हा सगळा खूप मोठा स्कॅम चाललाय. मला सांग, नागपूरमध्ये एक प्रकरण घडलं, झाली का त्या समाजामध्ये ऍक्च्युअली तेढ निर्माण झाली आहे का? म्हणजे झालं, तिथे जे काय घडलं ते घडलं, पण म्हणून अख्खा महाराष्ट्र पडून उठला का? नाही. त्यामुळे तरुण वर्ग, आजकालचे लोक जे आहेत ना, ते खरोखर खूप सजग आहेत, त्यांना सगळं कळतं. पण याचा वापर इतक्या छान पद्धतीने राजकीय दृष्ट्या केला जातो की हा आपल्याला स्कॅम म्हणून सगळ्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रकार चाललेला आहे. तर मुळात मुद्दा हा आहे आणि सगळ्यांनाच कळतंय. तर हे सगळं कळत असल्यामुळे त्याच्यावरच भाष्य करण्याचा प्रयत्न आहे. अशी एक चळवळ घडून गेली, त्या चळवळीने तेव्हा खूप जबरदस्त काम केलं, तळागाळापर्यंत ती पोहोचली होती. तसंच आहे ना, जर खरोखर प्रश्न असेल ना, सगळ्यांच्या मनातला असेल ना, तर त्याला तुम्हाला रिस्पॉन्स सगळ्या समाजातून मिळणारच. ही फक्त एका समाजाचीच कथा आहे असं आपण जर म्हटलं तर आपण खरोखर संकुचित आहोत. आणि आपण तसे जर नसणार आहोत तर फक्त आपण समाजाकडे म्हणून बघूया नको. आपण चळवळ ही सर्वसमावेशक सगळ्यांची आहे म्हणून बघितलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी फिल्म बघितली पाहिजे. अगदी. सर काय सांगाल? लोक ह्याचा मुद्दा त्याचा पुढे एक्सटेन्शन सांगायचं म्हटलं तर लोक खूप सजग आहेत, समजदार आहेत. कारण सांगितलं घटना घडली, नागपूरला घडली, इकडे घडली, तिकडे घडली, त्यातून राज्य देश पेटला का? नाही पेटला. म्हणजे जनता मॅच्युअर्ड आहे, त्यांना आज कळतंय. हा एक अँगल आहे. आणि दुसरा, जनता त्यांच्या प्रॉब्लेममध्ये स्वतःच्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्रस्त आहे खूप. ते एक आहे. माध्यमांचा आणि दुर्दैवानं पॉलिटिशियन्सचा, तुम्ही काय एवढे समजूतदार आहात? तुम्ही पेटा ना, त्याच्याशिवाय आमची घरं, आमच्या चुली पेटणार नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मोठा केला जातो माध्यमातून, है ना. तर या सगळ्यांवर कुठेतरी सोल्युशन आपण एक आलं पाहिजे. सगळ्यावर सोल्युशन म्हणजे समता आहे, याचा संदेश देणारा हा चित्रपट आहे. पण तेव्हा हा सर नाही बोला. नाही, मी आता गोव्यात होतो, बरोबर. माझा आजीबाईचा दौरा होता गोव्यात आणि आय फाउंड पीपल आर एन्जॉयिंग. ॲक्च्युअली 3-4 दिवसाची सुट्टी होती. लोक म्हणजे काही नाही. आणि असंच एक गुजराती असं ग्रुप होता, त्यामुळे मी, मुग्धा, अभिजित, अभिनय आम्ही बसलो होतो आणि ते सारखे पहिल्या बसल्यापासून ते आणि मी टाळत होतो, नजर न द्यायची, नाही ते पकडणार आपल्याला. शेवटी त्यांनी मला कालांतराने 1-1.5 तासाने पकडलंच. मग ते बोलायला लागले, अरे आपका सरफरोश ये हो, असं तसं तसं. मग असं या विषयावर आल्यानंतर ते म्हणाले, हमको पडी नाही, हमको करेक्ट, हम एन्जॉय करणे. करेक्ट. तर लोक असे पण आहेत, मी बघितली लोक, आणि केवढी लोक आहेत, बापरे, एन्जॉय करत होते सगळेजण. बीचवर गेलो तिकडे पण त्यांना काही पडलेलं नाही. काही लोक अशी पण आहेत आणि ते मला असं वाटतं ती चुकी आहेत. त्यांना ह्या भानगडीत पडायचंच नाही. तुम्ही काय करायचं ते करा, वाट लावायची लावा. आम्ही चुकी आहोत, आम्ही मस्त एन्जॉय करतोय, दॅट्स इट. अशीही लोक आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.